मुंबई शहरात घर द्या, उपमहापौरांचं पालिका आयुक्तांना पत्र. सूत्रांनी ही माहिती दिली आहे. दहिसरहून येताना ट्रॅफिकचा त्रास होतो असा पत्रात उल्लेख आहे. उपमहापौर आहेत संजय घाडी, त्यांनी पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना हे पत्र लिहिलेलं आहे. तर उपमहापौर संजय घाडी यांचं पालिका आयुक्तांना हे पत्र आणि अतिरिक्त आयुक्तांच्या रिक्त बंगल्यासाठी उपमहापौरांचे हे प्रयत्न सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. भायखळ्यात महापौरांच्या बंगल्या शेजारी अतिरिक्त आयुक्तांचा बंगला आहे. तो रिक्त बंगला मिळावा यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर येते. दहिसरहून येताना ट्रॅफिकचा त्रास होतो असं म्हणत आता घाडी यांनी आयुक्तांना मुंबईत घर द्या असं म्हणत पत्र लिहिलंय. अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडनं. निवृत्ती, हे पत्र कधी देण्यात आलं, त्यानंतर काही प्रतिक्रिया उमटल्या आहेत का? नक्कीच आपण पाहतोय की मुंबईचे उपमहापौर संजय घाडी यांनी 25 जूनला पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना एक पत्र दिलेलं आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की दहिसरवरून येताना शारीरिक आणि मानसिक त्रास जो आहे तो होत असतो आणि त्यामुळे मला भायखळा येथील अतिरिक्त आयुक्तांचा जो शासकीय निवासस्थान खाली आहे ते शासकीय निवासस्थान मिळावं याचं विनंती पत्र जे आहे ते पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना दिलेलं आहे. पावसाचे दिवस आहेत आणि पावसाच्या दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी असते आणि अनेक बैठकांना वेळेत पोहोचावं लागतं. यासाठी मला राणीच्या बागेच्या महापौर निवासस्थान आहे त्याच्या बाजूला अतिरिक्त आयुक्तांचा निवासस्थान आहे, याच्या बाजूला एक निवासस्थान खाली आहे ते मला देण्यात यावं अशी मागणी जी आहे ते उपमहापौर संजय घाडी यांनी केलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की महापौरांना राणीच्या बागेमध्ये शासकीय निवासस्थान दिलं जातं, मात्र उपमहापौरांना देण्यासंदर्भात अशी कोणतीही तरतूद नाही. मात्र त्यांनी पत्राद्वारे आयुक्तांकडे मागणी केलेली आहे. अजूनपर्यंत आयुक्तांनी याला उत्तर दिलेलं नाही. मात्र विरोधकांकडून काय प्रतिक्रिया उमटतात हे पाहणं महत्त्वाचं असेल, कारण की त्यांनी पत्रात स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे की वाहतूक कोंडीमधून शारीरिक आणि मानसिक त्रास होत असतो आणि बैठकांना वेळेत पोहोचावं लागतं आणि दहिसरवरून येताना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी असते. त्याच्यामुळे मला राणीच्या बागेच्या त्या ठिकाणी अतिरिक्त आयुक्तांचं जे निवासस्थान खाली आहे ते देण्यात यावं असं पत्र जे आहे ते पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना उपमहापौर संजय घाडी यांनी दिलेलं आहे. यावरती आता काय प्रतिक्रिया उमटतात आणि त्यांना अधिकृतपणे शासकीय निवासस्थान मिळतं का हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल. नक्कीच अपडेट्स घेत राहू. तुर्तास धन्यवाद निवृत्ती, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी.